नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सामाजिक क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या संत श्री संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे प्रथम राज्य अध्यक्ष माननीय श्री माधवराव पाटील शेळगावकर यांचा गौरव सोहळा आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित माजी ग्रामविकासाची शेती या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज श्री शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम हे होते, तर मुख्य अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, हळद संशोधन समितीचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार आनंद पाटील बोढारकर, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार शंकरराव धोंडके, माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। आणि आज जे काही नांदेड जिल्ह्यानं केलं ते माझा नसून माझ्या गावकऱ्यांचा कर्तृत्वाचा सोहळा आहे। आणि मी हे उल्लेख केला की माझ्या एकट्यामुळे काही होत नाही, अनेकांचे जे सहकार्य लाभलं त्या सर्व सहकार्यांचा सत्कार आहे। या ग्रंथाचा मुख्य गाभा काय काय? या ग्रंथाचा मुख्य गाभा केल्याने होते रे करीत राहावे। आपण आजच्या नव्या पिढीमध्ये करण्याचं आपण दूर गेलो कर्तृत्वापासून। तुम्ही काम करायचं थोडं थोडं होत जाते, यश मिळालं की आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला ते करण्याची इच्छा होती। लोक दारूची नशा करायला लागले, दारूच्या नशेपेक्षा कुठल्या चांगल्या कामाची नशा तुम्हाला केव्हाही ती श्रेष्ठ असते। दारूची नशा संध्याकाळी तर सकाळी उतरून जाते, ही नशा आयुष्यभर टिकते। स्वच्छता माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। महात्मा गांधींनी असं म्हणले होते की स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता श्रेष्ठ, इतकं त्याला मोठेपण दिलं होतं। विवेकानंदाने तेच बोलले। त्यामुळे स्वच्छता तुम्ही टाळू शकत नाही। स्वच्छता जर टाळलं तुम्ही तर आजाराला आमंत्रण देणार आणि मग केलेली कमाई सगळी दवाखान्यामध्ये नीट करण्यासाठी डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये घालावं लागणार। त्याच्यामुळे स्वच्छता अविभाज्य भाग आहे माणसाचा। नवीन पिढीला काय आव्हान करणार? नवीन पिढीला स्वच्छ राहावं, व्यायाम करावा आणि समाजाविषयी आपुलकी ठेवावी। नवीन पिढीमध्ये झालंय का आमच्या चुकामुळं आम्ही एक चूक अशी केली की नवीन पिढीला मुलांना आम्ही खेळू दिलं नाही। खेळण्यामध्ये आम्ही आता 10वीला जाईपर्यंत गोट्या खेळत होतो। खेळणं असा विषय आहे की त्यामध्ये मुलांना सहनशीलता नावाचा गुण येतो। यश आणि अपयश पचवायची ताकद त्यांच्यावर निर्माण होते आणि ती कुठं कुठल्या शाळेत नाही, बाल वयामध्ये जाणं त्या खेळण्यातून निर्माण होते। कधी हारतो तर कधी जिंकतो, हारलं की हार पचवायची ताकद येते। आणि जीवनाला तुम्हाला यशस्वी होण्यासाठी सहनशीलता ही फार मोठी शक्ती आहे। तुमच्यामध्ये प्रत्येकात 16 शक्ती आहेत। प्रत्येकात त्या 16 शक्तीमध्ये सहनशीलता नावाची एक शक्ती आहे, ती सगळ्याच्या खाली आहे। तिला जर बाजूला काढलं हे सगळं कोलॅप्स होतं। 15 पुस्तकाच्या खाली पडतील तसे तुमच्या 15 शक्ती कोलॅप्स होतात। आता तुम्ही तुमच्यामध्ये किती चांगले गुण राहू द्या, सहनशीलता नसेल तर तुमच्या बायकोला तुम्ही आवडणार नाही, तुमच्या आईला आवडणार नाही। बापू फार रागीट आहे, तांबस आहे, काही बोलते पण रागाने। त्याच्यामुळं बोला, शेवटचा प्रश्न होता, आता जे भ्रष्ट ग्रामपंचायत सरपंच आहेत, अधिकारी आहेत, थोडक्यात यांना काय संदेश द्या? यांना संदेश देण्याची माझी ताकद नाही, लायकी नाही। कारण आता सगळे तुम्ही पैसे जे मागे लागल्यावर काय संदेश देणार? आणि काही नको म्हणले तुम्हाला आवडेल, पण पैसा नको म्हणले ते आवडत नाही। त्यामुळे आता निवडणूक 2-3 दिवस 6 महिन्यापर्यंत सगळ्या चांगला उमेदवार कोणती चर्चा चालते आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये मग काय भाव निघालाय, कोण काय द्यायला याच्यावर चर्चा चालते। आणि लोकशाहीमध्ये समाज हा राजा आहे। हे आम्हाला कोणी 75 वर्षामध्ये नीट समजावून सांगितलं नाही की तुमच्या मताची व्हॅल्यू काय। पंतप्रधान मोदीला एकच मत आहे, राष्ट्रपतीला एकच मत आहे, तुम्हाला एकच मत आहे, अंगारवाल्याला एकच मत आहे, भाजी विकणाऱ्याला एकच मत आहे, एखाद्या बेकाराला एकच मत आहे। त्या मताची केवढी ताकद आहे ते तुम्हाला कोणी समजून सांगितलं नाही। आम्ही निवडणुकीत आलो, माझ्या पार्टीतून निघायला यांचा गौरव सोहळा आज होता। माधव पाटील एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा यथोचित सत्कार झालेला आहे।
खर तर माधव पण शेळगावकरला 82 वर्ष झालेले आहेत. 82 वर्षाचं आज खऱ्या अर्थानं उहापोह केला गेला. या माणसाने शेतकरी संघटना केली, या माणसाने ग्राम स्वराज्याची कल्पना आणली, ग्राम स्वच्छतेची कल्पना आणली आणि एवढं उदंड कार्य या माणसाच्या हातून घडलं. आणि म्हणून आज त्यांचा सत्कार होता. सत्कारामध्ये महाराष्ट्रभरातून लोक आलेली होती. याचा अर्थ असा होता की 11:30 सुरू झालेला कार्यक्रम 5 वाजेपर्यंत चालतो. त्याचा अर्थच असा आहे की या माणसाने आयुष्यामध्ये खूप कष्ट केले आणि या कष्टाचा आज पावती समाजाने दिली. आणि आम्ही सगळेच लोक महाराष्ट्रातून आलेले माधव शेळगावकरांनी जे कार्य केलं त्या कार्याला सलाम केला गेला. आणि खऱ्या अर्थानं आजच्या सभेचे जे अध्यक्ष होते कमलबाबू त्यांनी जी भावना बोलून दाखवली की खरं तर असल्या माणसाला कुठल्या तरी सभागृहामध्ये प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं, पण ते मिळालेलं नाही. अजूनही काही प्रयत्न करता येतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आणि ती भावना योग्य होती की असे निष्पाप काम करणारी माणसं आता समाजामध्ये सापडत नाही. जी काही आहेत त्यांना खरं तर समाजाचं प्रशिक्षक म्हणून समाजामध्ये जे कार्य पोहोचवायची गरज आहे अशा कुठल्या तरी उच्च पदस्थ सभागृहातून हा विचार जर सामान्य माणसापर्यंत पोहोचले तर समाजाच्या उपयोगाचं होईल अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. आणि आम्ही तर 1984 पासून माधव शेळगावकरांसोबत काम करतो आणि आज सुद्धा त्यांचे संबंध हृदयाचे आहेत. आणि एवढं एक चांगलं आयुष्यामध्ये मित्र राहिलेलं त्याचा सर्वात मोठा आनंद आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.